या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन। आता संपूर्ण लग्नाची खरेदी एकाच छताखाली। इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। सोलापूर जिल्ह्यासह ग्रामीण भागात पावसानं आपली दमदार हजेरी लावली असून त्यामुळे सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील अनेक ओढे, नाले दुथडी भरून वाहत असल्यामुळे धरणांमधून सीना नदीच्या पात्रात सोडण्यात आलेल्या अतिरिक्त पाण्याच्या विसर्गामुळे सीना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। सध्या सीना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून नदीपात्रातील अनेक बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती समोर येते। महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या वतीनं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। मागील 4 ते 5 दिवसापासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यासह ग्रामीण भागात सध्या पावसाची जबरदस्त बॅटिंग आहे। त्याच अनुषंगाने सीना नदी ही सध्या दुथडी भरून वाहत आहे। सोलापूर शहरातील ओढे नाले त्याचबरोबर ग्रामीण भागातील ही ओढे नाले दुथडी भरून वाहत असल्यामुळे सध्या सीना नदी पात्रात पाण्याची प्रचंड वाढ झालेली आहे। आता आपण सध्या बघू शकता आणि कोळेगाव धरणातील अतिरिक्त पाण्याचा सोडलेल्या विसर्गामुळे सध्या सीना नदी हे दुथडी भरून वाहत आहेत। सीना नदी पात्रावरील अनेक छोटे मोठे बंधारा हे पाण्याखाली गेलेले आहेत। आता आपण सध्या उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूरला जोडणारा जो महत्त्वपूर्ण मार्ग असलेला नंदूर बंधारा या ठिकाणी आहोत। नंदूर बंधारा हे कालच्या 4 वाजल्यापासून ते आतापर्यंत पाण्याखाली गेल्यामुळे नंदूर बंधारावरती जवळपास 4 ते 5 फूट पाणी सध्या या ठिकाणी साठल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। सीना नदी पात्रावरील हा सर्वात मोठा बंधारा आहे। याच बंधाऱ्यावरून जवळपास अनेक गावाचा संपर्क तुटल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे। आणि दुसरा महत्त्वपूर्ण मार्ग असलेला जो उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव सीना येथील बंधाराही पाण्याखाली गेल्यामुळे अनेक नागरिकांचा अनेक गावाशी संपर्क तुटलेला आहे। आपण सध्या उत्तर सोलापूर आणि सोलापूर शहराला जो जोडणारा जो महत्त्वपूर्ण मार्ग आहे याच मार्गावर असलेल्या नंदूर बंधारा या ठिकाणी आपण आहोत। नंदूर बंधारापासून सध्या आपण 500 मीटर अंतरावरती आहोत। पुलापासून अवघ्या 500 मीटरवरती पाण्याचा प्रवाह वाढला असल्यामुळे पाणी हे 500 मीटरच्या बाहेर गेलेलं आहे। जवळपास नागरिकांच्या शेतामध्ये पाणी घुसल्यामुळे संपूर्ण पिकाचं या ठिकाणी नुकसान होत असल्याचे चित्र दिसत आहे। जेणेकरून मागील काही दिवसापासून सतत मुसळधार पावसाचा कहर जास्त सोलापूर जिल्ह्यासह ग्रामीण भागात पडत असल्यामुळे या ठिकाणी आपण सध्या लोकप्रधानच्या माध्यमातून हे लाईव्ह व्हिडिओ बघत आहोत। जेणेकरून सीना नदी हे दुथडी भरून वाहत असल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। आपण सध्या नदीलगत असलेल्या शेतीच्या आसपास आहोत। शेतीचे पिके हे जवळपास 5 ते 7 फूट पाणी साठल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे या ठिकाणी चित्र बघत आहोत। सध्या सीना नदी हे दुथडी भरून वाहत आहेत। अनेक सीना नदीवर असलेले बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे या ठिकाणी अनेक गावाचा संपर्क तुटल्यामुळे अनेक नागरिकांना याचा नाहक त्रास होत असल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। जेणेकरून नदी उगम क्षेत्र असेल, धरण क्षेत्र असेल, त्याचबरोबर कोळेगाव धरणातील अतिरिक्त पाण्याचा सोडलेल्या विसर्गामुळे सध्या सीना नदी असेल, भीमा नदी असेल या ठिकाणी दुथडी भरून वाहत आहेत। सोलापूर शहरास आणि दक्षिण सोलापूरला जोडणारा हा महत्त्वपूर्ण असलेला दुसरा मार्ग म्हणजे नंदूर मार्ग कंदलगाव असेल, वडापूर असेल, अंतरोळी असेल, त्याचबरोबर मनगोळी वांगी हा जोडणारा मार्गसुद्धा या ठिकाणी पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत आहे। याच अगोदर अरुंद पूल असलेला दक्षिण आणि उत्तरला जोडणारा जो महत्त्वपूर्ण मार्ग असलेला तेलगाव सीना हा सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे तेथील वाहतूक ठप्प झालेला हा दुसरा एकमेव मार्गसुद्धा नंदूर बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे दक्षिण आणि सोलापूर शहराचा संपर्क तुटले गेल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहेत। सध्या नंदूर बंधाऱ्यावर 5 ते 7 फूट पाणी असल्यामुळे इतर काही पिके पाण्याखाली गेल्यामुळे या ठिकाणी सीना नदीचा रुद्र अवतार हे आपण या लोकप्रधानच्या माध्यमातून सध्या बघत आहोत। सीना नदीने रुद्र अवतार धारण केल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचे आपण लोकप्रधानच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। जवळपास उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूरला जोडणारा जो महत्त्वपूर्ण मार्ग असलेला नंदूर बंधारावरती सध्या 5 ते 7 फूट पाणी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। याचमुळे दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्याचा ही संपर्क तुटल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। याआधीच उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूरला जोडणारा जो महत्त्वपूर्ण मार्ग असलेला तेलगाव सीन्याचा अरुंद असलेला पूलसुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे वडापूर असेल, अंतरोळी असेल,
कंदलगाव असेल आदी गावाचा संपर्क त्या ठिकाणी तुटलेला होता. हा दुसरा महत्त्वपूर्ण मार्ग असलेला म्हणजेच नंदूर बंधारा हे पाण्याखाली गेल्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्याचं कर्नाटक राज्य आणि सोलापूर शहराचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या शेतीला तलावाचे स्वरूप आल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे. शेतकरी वर्गातून तात्काळ पंचनामा करून भरघोस मदत देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे. लोकप्रधानसाठी मी नारायण घंटे, नंदूरहून. आपल्या लग्नाची खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन मध्येच. सोलापूरच्या प्रसिद्ध बेगमपेठ येथील इक्बाल फॅशन सोलापुरातील एकमेव भव्य दिव्य शोरूम, ज्या ठिकाणी तुम्हाला मिळेल लेहंगा, साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड व किड्स वेअरचे भरपूर आयटम्स. आपल्या लग्नाची संपूर्ण खरेदी फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच. आकर्षक डिझाईन्स, भरपूर व्हरायटी, कमी बजेटमध्ये आपल्या आवडीचे कपडे खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच. तो फिर इस बार की खरेदी सिर्फ इक्बाल फॅशन में ही. इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापुर.